बघा आता आपला एरर नंबर 1 जो आहे तो बेसिक मध्ये झाला. आता एरर नंबर 2 आपला कशावरती आहे? टॅग वरती. कशावरती आहे? टॅग. आणि याच्यावरती जास्त प्रश्न विचारतात. हा आता एरर नंबर 2 मध्ये काय आहे बघा, तर इथं आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. त्या वर्ड्सला आपण काय करणार आहोत? असं ब्लॉक करणार आहोत. मग आपण बघा इथं वर्ड्स कोणता दिसतोय? मला ह्याच्यामध्ये दिसतोय बघा हार्डली. काय दिसतोय? हार्डली. त्यानंतर इथं काय दिसतंय मला? स्कार्सली. त्यानंतर काय दिसतंय? नेवर. त्यानंतर काय दिसतंय? बिअरली. त्यानंतर इथं काय दिसतंय? सेल्डम. त्यानंतर इथं काय दिसतंय? नो वन. इथं काय दिसतंय? नायदर. त्यानंतर इथं मला काय दिसतंय? हार्डली परत एकदा. त्यानंतर परत एकदा काय? नेवर. इथं काय दिसतंय रे? फ्यू. इथं काय दिसतंय? स्कार्सली. त्यानंतर परत एकदा इथं काय दिसतंय? फ्यू दिसतोय. त्यानंतर इथं काय दिसतंय? सेल्डम. संपला. मग आता हे वर्ड ते मी इथं लिहितो बरं का, आणि त्यांचं मिनिंग पण सांगतो. इथं बघा हार्डली, त्यानंतर काय? स्कार्सली. त्यानंतर काय? बिअरली. त्यानंतर काय? तर सेल्डम आहे, बरोबर. त्यानंतर काय? नेवर आहे. त्यानंतर काय? नो वन आहे. त्यानंतर काय? फ्यू आहे. ओके. त्यानंतर आहे नायदर. त्यानंतर बघा नॉट असन आपला, किंवा नो असन, किंवा नन असन. ओके, हे वर्ड आता त्यात नाही तर प्रश्नामध्ये हे वर्ड आता यांचा मिनिंग समजून घेऊ. बघा हार्डली. हार्डली याचा अर्थ काय आहे? की समजा बघा मी याला म्हणलं की, किंवा आता कन्सिडर करा की माझ्या खिशामध्ये पैसे नाहीये, आणि मला यांनी पैसे मागितले की पैसे द्या. मी काय म्हणणे, अरे नाही रे माझ्याकडे कॅश हार्डली 10 रुपये निघल. याचा अर्थ काय आहे? जवळजवळ माझ्याकडे पैसे नाहीत. अरे समजतंय का? मग आता समजा आपल्याला घरच्यांनी तुम्हाला फोन केला, अभ्यास करतो दररोज. तुम्ही म्हणता हा दररोज अभ्यास करतो, लायब्ररीत 10 तास बसतो असं म्हणणार. पण जर लायब्ररीवाल्याला जर विचारलं घरच्यांनी की अभ्यास करतो का, लायब्ररीवाला काय म्हणेन? हार्डली तो महिन्यातून एखाद दिवस लायब्ररीला येतो. याचा अर्थ महिन्यातून फक्त लायब्ररीची फी भरायलाच येतो. कळालं? मग हार्डलीचा याचा अर्थ काय आहे? हार्डलीचा अर्थ काय आहे? जवळजवळ नाहीच. नाहीये. त्याचा अर्थ काय होतं? जवळजवळ नाहीच. बरोबर आहे की नाही? मग आता समजा तुम्ही लग्नाला गेले तर उशीर झाला. तुम्हाला माहिती आहे उशीर झाल्यावर काहीच भेटत नाही. आणि मग तुम्हाला विचारलं किती गुलाबजामुन खाल्ले, तुम्ही काय म्हणणार? अरे हार्डली एखादा खाल्ला असेल. म्हणजे फक्त पाक आला होता, तुम्हाला गुलाबजामुन आले नव्हते. बरोबर आहे ना? हार्डली याचा अर्थ काय आहे? जवळजवळ काहीच नाही. म्हणजे त्याला अर्थ कसा आहे रे? निगेटिव्ह अर्थ आहे ना. कसा अर्थ आहे? निगेटिव्ह. तसंच स्कार्सली म्हणजे पण तसंच. बिअरली म्हणजे पण काय आहे? क्वचित, म्हणजे नाहीच असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हार्डलीला पण निगेटिव्ह मिनिंग आहे, स्कार्सलीला पण कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह. आणि बिअरलीला पण कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह. आता फ्यू म्हणजे काय आहे? फ्यू याचा पण अर्थ काय आहे? काहीच नाही. फ्यू म्हणजे पण काय आहे? नाहीच. मग आपण समजा जर का म्हणलं की फ्यू रुपीज असते बॅगेत, याचा अर्थ बॅगेत रुपया पण नाही, आहे का नाही? अरे समजतंय का? म्हणजे फ्यूला पण कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह. नोला तर तुम्हाला कळत आहे निगेटिव्हच मिनिंग आहे. नॉटला पण कसा मिनिंग आहे? निगेटिव्हच मिनिंग आहे. नेवर म्हणजे कधीच नाही, ह्याला पण काय आहे? निगेटिव्ह मिनिंग आहे ना. अरे समजतंय का? मग आता हे जेवढे काय वर्ड येतात, सेल्डम म्हणजे काय? सेल्डम म्हणजे क्वचितच. मग आता समजा तुम्ही 5 वर्ष झाला अभ्यास करताय आणि पोस्ट नाही मिळाली, तर मग तुम्ही काय म्हणणार? आय सेल्डम व्हिजिट टू माय ग्रँड पॅरेंट्स हाऊस, किंवा तुमचे जे मामाचं घर आहे त्याला. सेल्डम म्हणजे क्वचितच जाता ना. अरे बरोबर आहे की नाही? कारण मामाचा आधी सांगतो 5 वर्ष झालं तुला नोकरी नाही, येऊ नको. मग सेल्डम याचा अर्थ काय? क्वचित. काय आहे? क्वचित. आता मम्मीने तुम्हाला फोन केला आणि विचारलं की बाबू मेसवरती चांगलं असतं का? अरे तुम्ही म्हणता हा लय भारी असतं मम्मी. मग तुम्ही मम्मीने विचारलं की कोबी फ्लावरची भाजी असते का? तुम्ही म्हणतात नाही सेल्डम असते. सेल्डम याचा अर्थ क्वचितच, म्हणजे जवळजवळ महिन्यात ती भाजी नसते. कळाला का अर्थ सेल्डमचा? अरे सेल्डमचा अर्थ कळाला का? म्हणजे हे जेवढे काही वर्ड आहेत कोणते बघा, हार्डली, स्कार्सली, बिअरली, सेल्डम, नेवर, नो वन, फ्यू, नायदर. तुम्हाला माहिती आहे नायदरला
निगेटिव्ह मिनिंग. नॉट, नो आणि नन हे सर्व जे वर्ड होतं ह्या सर्व वर्डला कसा मिनिंग आहे रे? कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह. आणि मग ह्यांना जर का निगेटिव्ह मिनिंग आहे, ह्यांना मी सांगितलं कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह मिनिंग. कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह मिनिंग. हे सर्व वर्ड जे येतं ह्यांना कसा मिनिंग आहे रे? निगेटिव्ह मिनिंग आहे. मग आता ह्यांना जर का निगेटिव्ह मिनिंग आहे तर मला सांगा याचा टॅग आपण कसा करणार रे? कसा करणार? पॉझिटिव्ह. मग टॅग आपण कसा घेणार रे? पॉझिटिव्ह घ्यावा. कळतंय का हे? अरे कळतंय का? काय कळालं सांगा बरं? की आपल्या हार्डली, स्कार्सली, बिअरली, त्यानंतर सेल्डम, नेवर, नो वन, फ्यू, नायदर, नॉट, नो, नन हे जे वर्ड आहेत ह्यांना मिनिंग कसा आहे? निगेटिव्ह. त्यामुळे याचा टॅग आपण कसा करायचा रे? पॉझिटिव्ह करायचा. कसा करायचा? पॉझिटिव्ह. आता आपले वर्ड कोणते? हार्डली, बिअरली, स्कार्सली, सेल्डम, नेवर, नो, नो वन, नन, नोबडी, नायदर, रिअरली, त्यानंतरून फ्यू, लिटल, त्यानंतरून कोणतं आहे रे? नथिंग, नोबडी आणि रिअरली. रिअरली म्हणजे काय? दुर्मिळ. दुर्मिळ दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की दुर्मिळ गोष्ट, याचा अर्थ ती सारखी भेटणार आहे का आपल्याला? नाही ना. म्हणजे जवळजवळ आपण जर का म्हणलं की आता दुर्मिळ आहे, त्या व्यक्तीला भेटणं म्हणजे दुर्मिळ आहे, याचा अर्थ जास्त करून आपली त्यांची भेट होणार नाही. मग या सगळ्या वर्डला कसा मिनिंग आहे? निगेटिव्ह. मग त्याग कसा करणार? पॉझिटिव्ह. मग संपला विषय. आता इथं बघा आपलं शी हार्डली एव्हर गोज आउट अलोन. मग इथं लिहिलं मी शी हार्डली एव्हर गोज आउट अलोन. मग आता हे जर मी टॅग करायचं आहे, कॉमा दिला. ओके. मग आता इथं बघा, इथं काय आहे रे? गोज हे वर्ब आहे ना. गोज मला सांगा काय आहे रे? हा, मग V5 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं असतं? कोणतं असतं? डज. मग आता हे सेंटेन्स ऑलरेडी कसं आहे? निगेटिव्ह. मग इथं काय येणार रे? डज. आणि इथं काय येईन रे? शी, क्वेश्चन मार्क. कळते काय? आता दुसरं बघा, ही हॅज स्कार्सली फिनिश्ड हिज वर्क. मग इथं काय म्हणणार? ही हॅज स्कार्सली फिनिश्ड हिज वर्क. हिज वर्क. इथं बघा आता काय येईन रे? कॉमा. आता सांगा ह्यातलं वर्क कोणतं आहे? हॅज. नाही नाही, हॅज फिनिश्ड आहे. इथे बघा ना, HV3 आहे. हेल्पिंग वर्ब कोण आहे? हॅज आहे ना. अरे V3 सोबत आल्यावर हॅज हेल्पिंग वर्ब असतं, शिकवलं ना. हा, मग सेंटेन्स कसं आहे? निगेटिव्ह. टॅग कसा येणार? मग इथं काय येणार? हॅज ही, क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? अरे डोक्यात बसतंय का? चलो आता बघा, आय नेवर मेन्शन दॅट बिफोर. सॉरी, मग इथं काय येणार? शी नेवर मेन्शन दॅट बिफोर. आता इथे कॉमा देणार. आता मला सांगा वर्ब कोणतं आहे रे? मेन्शन. ईडी वाला आला म्हणजे V2 आहे का नाही? मग V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोण असतं? डीड. मग इथं काय येणार रे? डीड शी. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय? चलो आता, दे बिअरली नोटीस द चेंज. मग इथं लिहिलं दे बिअरली नोटिस्ड द चेंज. मग इथं काय येईन रे? कॉमा. ओके. आता वर्ब सांगा कोणतं आहे? नोटिस्ड. V2 आहे. ईडी वाला आला ना. मग याच्यात हेल्पिंग वर्ब कोणतं असतं? डीड. मग इथं काय येणार रे? डीड. आणि इथं काय येईल? दे. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय? अरे समजते का? नारी शक्ती येईन का? चलो आता पुढचं बघा. हे जे पाचव्याचं तुम्हाला उत्तर सोडायला होतं. 6व्याचं डायरेक्ट. शी हार्डली स्माइल्स. इथं काय लिहिणार रे? शी हार्डली स्माइल्स. मग इथं काय येणार रे? कॉमा. काय येईन रे आता? इथं वर्ब कोणतं आहे? स्माइल्स. हे V5. मग काय येणार आहे? डज शी. याचा अर्थ ती हसत नाही. तिच्या डोक्यावर नेहमी 12 वाजलेले असते. चेहऱ्यावर. इथं ही हसत नाही म्हणलं 12च वाजणार ना. ही नेवर स्मोक्स. मग इथं काय आहे रे? V5 आहे ना. हा, मग हेल्पिंग वर्ब कोणतं येणार? डज. मग इथं काय येणार? डज ही, क्वेश्चन मार्क. आता इथं फ्यू पीपल न्यू द आन्सर.
मग आता इथं काय येणार आहे कॉमा. इथं वर्ब काय आहे रे न्यूचं काय आलं V2. मग इथं काय येईन डीड येईन ना. हा मग डीड. आता इथं बघा फ्यू पीपल आहे. हा मग काय येईन दे क्वेश्चन मार्क. आता इथं आहे स्कार्सली एनीवन टर्न अप. मग इथं काय येईन रे स्कार्सली एनीवन टर्न अप. टर्न अप इथं कॉमा. इथं बघा टर्न हे काय रे V2 आहे. मग V2चं काय येतं डीड. आणि एनीवन साठी ईड घ्यायचं असतं. तर टेन्शन घेऊ नका ते सेपरेट एरर मध्ये मी शिकवणार आहे. ओके मग मला वाटतं संपले. आता इथं फ्यू स्टुडंट्स अटेंडेड द लेक्चर. मग इथं काय येईन रे कॉमा. काय येईन हा डीड. आणि इथं अटेंडेड V2 आहे. मग काय येणार डीड दे. शेवटी काय येणार क्वेश्चन मार्क. आता आहे वी सेल्डम सी देम नाऊ अडेज. मग काय होणार वी सेल्डम सी देम नाऊ अडेज. मग इथं सांगा वर्ब कोणतं आहे सी हे काय V1 आहे ना. मग इथं काय येणार डू वी आहे ना सुरुवातीला. देचा काय संबंध आहे कळालं. ओके मग आता इथं हा जो एरर नंबर 1 आहे त्याच्यातलं हे सोडवा. मला ह्याचं उत्तर सांगा पटकन. झालं आता 5व्याचं उत्तर सांगा काय. बघा दे सेल्डम विजिट द कंट्री साइड डू दे. इथं काय नो वन एक्सपेक्टेड सच अन आउटकम डिडंट दे. आणि नायदर ऑफ देम हॅज सीन द न्यू मूवी हॅवंट दे. पहिलं बरोबर. बाकीचे हा बघा काही सेकंदात उत्तर येते. नो वनला निगेटिव्ह मिनिंग आहे ना. टॅग कसा पाहिजे होता. मग इथं डिडंट त्याचा काही संबंधच नाही ना. म्हणजे हे तर चुकीचंच आहे. इथं पण बघा नायदरला कसं मिनिंग आहे निगेटिव्ह. मग टॅग कसा पाहिजे पॉझिटिव्ह. इथं हॅवंट निगेटिव्ह आहे म्हणजे हे 100% चुकीचं आहे. आणि इथं सेल्डम बघा याला निगेटिव्ह मिनिंग आहे. टॅग कसा पाहिजे पॉझिटिव्ह. मग आता व्हिजिट बघा व्हिजिट V1 आहे. मग V1 साठी डू घेतलं म्हणजे बरोबर. इथं एक्सपेक्टेड इथं V2 आहे. मग इथं डिडंटच्या ऐवजी काय पाहिजे होतं रे डीड पाहिजे होतं. आणि इथं काय नायदर ऑफ देम हॅज आहे. तर इथं काय पाहिजे होतं हॅवंटच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं हॅव दे. काय पाहिजे होतं हॅव दे. मग आता इथं हॅव का आलाय ते कळालं पण तुम्हाला. हा जो दे आहे ना त्यामुळं हॅव आलाय कळालं का. इथं बघा दे आपला कसा आहे रे प्लुरल आहे ना. मग हॅव पण प्लुरल पाहिजे ना. तिथं हॅज घेतलं तर जमन का नाही जमत कळालं. म्हणून तिथं काय आलेलं आहे दे. कळालं का हे अरे समजलं. ठीक आहे मग आता चला एरर नंबर 2 इथं लिहून घ्या तुम्ही मस्तपैकी. तर मग आता आज आपण थोडीशीच रिव्हिजन करू. बघा आपण टॅग बघतोय. टॅग मध्ये आपण काय बघितलं होतं रे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टॅग. सांगा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये V1 ने सुरुवात असेल तर टॅग कसा करायचा विल यू. आणि लेटेस्टने असेल तर बस एवढंच. आणि त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही करायचं नाही. त्यानंतर आय एम चा टॅग बघितला होता. आय एम असेल तर अरंट आय. आणि जर का आय एम नॉट असेल तर एम आय. संपला विषय. त्यानंतर एरर नंबर 2 बघितला होता. त्यामध्ये आपण बघितलं हार्डली स्कार्सली बिअरली रिअरली सेल्डम नेवर नो वन फ्यू लिटल नोबडी नथिंग नो नॉट बिअरली. हे सगळे वर्ड यांना मिनिंग कसा आहे निगेटिव्ह. म्हणून टॅग कसा करायचा पॉझिटिव्ह. बस एवढं सिंपल आहे. येईन का हे अरे नक्की. हा मग आता टेस्ट घेतल्यावर तर कळेलच मला किती मार्क पडतात ते. आता टॅगची टेस्ट काय रिटर्न नसणार आहे MCQ असणार आहे. त्यामुळे मला समजेनच. आता दुसरा तिसरा चौथा 5वा अशा अजून 7-8 एरर राहिलेले आहेत आपले. ठीक आहे कळालं हे अरे कळालं का. म्हणजे आज लेक्चरला तुम्ही 1 तास वायाला घातला इंग्लिशच्या. त्याचा फायदा झाला का. हा ठीक आहे मग आता